नवरात्रोत्सव काळात कोल्हापूर शहर अक्षरशः शुभेच्छांचे फलक आणि स्वागत कमानींनी माखून गेले। कोल्हापूर महानगरपालिकेकडून जाहिरात तसंच शुभेच्छा फलक लावण्यासाठी जारी केलेले नियम धाब्यावर बसवत सुरू असलेल्या या फलकबाजीनं शहर विद्रूप झालंय। कोल्हापूर शहरवासियांसह देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्यांना अगोदर या फलकांचंच दर्शन घेत आणि रस्त्यांवरच्या कमानींमधून वाट काढत जावं लागतंय। महापालिकेची यंत्रणा यावर काय करतेय असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। बहुतेक ठिकाणी महालक्ष्मीच्या मंदिराच्या आवारात कमान लावण्यात आलेले आहेत। या कमानीचा काही राजकीय कमानी लावण्यात आलेले आहेत। या कमानीमध्ये कोण त्यांना हे करतोय? महानगरपालिकेचं लक्ष आहे का नाही? ट्रॅफिकमध्ये एवढा अडचण होत आहे, लोकांना येणारे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी भरपूर प्रॉब्लेम होत आहे। पार्किंगची व्यवस्था आपल्या इथं अजून पण सुलभ झालेली नाही आहे। त्या विषयावर महानगरपालिका अतिक्रमण विभाग काय करतोय ते आपल्याला जरा ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे। नागरिकांचा त्रास भरपूर या गोष्टीसाठी त्रास होत आहे। कमानी या काही नसताना राजकीय कमानी लावण्यात आलेल्या आहेत। त्याला महानगरपालिका काय करते, प्रशासन काय करते? सध्या महाराष्ट्रामध्ये नवरात्र उत्सव फार मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि कोल्हापूरची अंबाबाई, या अंबाबाईला येणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे। अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची जी संख्या आहे फार मोठ्या प्रमाणे असताना सुद्धा कोल्हापुरातल्या काही राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी त्या भागामध्ये, मंदिराच्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपले पक्षाचे आणि सामाजिक संघटनेचे बॅनर्स लावल्या कारणानं एवढी मोठी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे। ह्या राजकीय पक्षांनी आपला चेहरा दिसावा किंवा आपल्या पक्षाचा चेहरा दिसावा यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण रस्त्यावरती आपले बॅनर्स उभे केलेले आहेत। परंतु त्यांनी जे भाविक आहेत त्या भाविकांना याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे आणि माझं फक्त महानगरपालिकेच्या जे अतिक्रमण विभाग आहे त्या अतिक्रमण विभागाला सांगणं आहे किंवा आव्हान आहे की आता तुमची यंत्रणा झोपलेली आहे का? आता कुठं महानगरपालिकेची अतिक्रमण यंत्रणा आहे ते कुठे गेलेली आहे? सर्वसामान्य लोकांनी जर रस्त्यावरती एखादा स्टॉल टाकला त्यावेळी तुम्ही अतिक्रमण काढायला पूर्ण क्षमतेने जात आहे आणि आता तुमचे राजकीय जे पक्षाने उभे केलेले बॅनर आहेत ते तुम्हाला दिसत नाहीत का? हा प्रश्न माझा महानगरपालिकेला असणार आहे। दरम्यान शहरातील फलक आणि कमानींच्या परवान्यांची शहानिशा करून अनधिकृत फलक आणि कमानींवर कारवाई करण्यात येईल असं उपायुक्त परितोष कंकाळ यांनी सांगितलंय। कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी लागलेले काही होर्डिंग्ज असतील, बॅनर्स असतील, स्वागत कमानी असतील, याबाबत शहरातून विविध ठिकाणातून तक्रारी प्राप्त होत आहे। शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध पर्यटक दाखल होत असताना यांचा वाहतुकीला अडथळा होत असल्याबाबतचे सुद्धा निदर्शनास आलेले आहे। तर सदर कमानी, पोस्टर्स, होर्डिंगचा प्रत्यक्ष सर्वे करून आणि त्यांच्या परवानगीबाबतची शहानिशा करून तात्काळ त्यावर महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल। कोल्हापूरला धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा आहे। कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना याची मोठी उत्सुकता असते, पण शहरात आल्यावर या ओंगळवाण्या फलकबाजीचं दर्शन घडत असल्यानं पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत। कोल्हापूर महानगरपालिका शहरातील अनधिकृत फलक हटवण्याची तत्परता दाखवणार का, हा खरा प्रश्न आहे।